नमस्कार गाई, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काहीच ब्लॉग थोडासा ब्लर दिसत असेल, कारण आहे रात्रीचा टाईम, सध्या संध्याकाळची वेळ आहे. काही 7:30 पावणे 8 वाजलेत, तरी पण उजेड आहे थोडाफार. पण गाईज अचानकमध्ये ब्लॉग शूट करायला चालू केलेला आहे मी. तर ब्लॉग शूट करायचं कारण असं आहे की झोपलेलो घरी, तेवढ्यात आपल्या भाऊ लोकांचे आले फोन मला. आपण लास्ट टाईम गेलेलो नवी मुंबईला, आपला जो एक भाऊ आहे तर त्याच्याकडे गेलेलो चिंबोरा पकडायला मागच्या वर्षी मेमध्ये. तर आपला तोच भाऊ आला आहे आपल्या ठाण्याला, ओवळ्याला, बाईंदर ओवळ्याला. तर तिकडच्या खाडीमध्ये आपल्याला जायचं आहे मावऱ्याला. मावरा म्हणजे मेन खास म्हणजे आपण जाणार आहे कोलब्या पकडायसाठी, झोलाला जाणार आहे कोलब्या. कारण या आता जो सीझन आहे जूनपासून कोलब्या खाडीमध्ये स्टार्ट होतात. तर मी म्हणजे झोपलंच होतं, अचानक फोन आला, तर बोललो की चला जाऊ. आणि चाललो आहे तर बोललो ब्लॉग पण शूट करू. तर छोटासा असेल ब्लॉग हा, अचानक भयानकमध्ये प्लॅन झालेला आहे आमचा, म्हणून तर बघूया कसं काय आहे ते. आणि राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. बघू आता आपल्याला कोलब्या काय भेटतात, केवढ्या भेटतात. आणि मी तर काय पाण्यात उतरणार नाही या टायमाला, वरच्यावरच मी ब्लॉग शूट करेल. आपले भाऊ लोक तेच पाण्यात उतरणार आहे. मयूर भाऊ आहे, मी आहे आणि आपले काही भाऊ लोक चिंगड्या वगैरे आहे. तर दाखवेल तुम्हाला कसं काय ते. चला आता बघा ब्लॉग हा पूर्ण काहीच. या ते मॅकडॉनल्ड्सच्या इथे, कारण लागले भूक. पहिले काहीतरी खातो, बर्गर काहीतरी ऑर्डर केलेली आहे, खाऊन मग जाऊया आपण. आणि मयूर भाऊ पण आहे आपल्यासोबत. आणि ऑडोमॉस सगळं घेऊन जायला लागलं. या टायमाला मच्छर जाम असतो. फुल पॅन्ट घालून नाही आलो आहे, घाईत हाफ पॅन्ट घालून आलो आहे आणि हाफ टी शर्ट घालून आलो आहे म्हणून. तर चलो आता खाऊया बर्गर आणि निघूया आपण. बघा घेतलेलं आहे आता पार्सल. एकच बर्गर घेतला आहे माझ्या एकट्यापुरती. तर आता शिंगड्या भाऊचे पण फोन येतात, ये बोलते लवकर. आणि कालोख पण होत चालला आहे. आणि आज ना दर्याला उधाण जाम होता, त्याच्यामुळेच आज कोलबी भेटण्याची शक्यता आहे आपल्याला. अजून पण भरपूर आहे पाणी, म्हणजे अजून ओटी लागली नाही आहे. तर चला आता जाऊया, कसं काय येते आपण बघूया. पाठवलं मला लोकेशन 12 किलोमीटर आहे. काय सर, 80 चल सरळ येऊ. अरे येऊ पण तोच आहे. लोकेशन थोडा चेंज केलेलं आहे. ओवळ्याला नाही, आता नागला नंतरला आलेलो आहे आम्ही. आपले भाऊ लोक इकडे सगळे जोलायला आता उतरलेले पण आहेत वाटते. आम्हाला लेट झाला आहे, आम्ही टाईमपास करत आलो आहे, खायला काय घेऊन. आता चाललो आहे आम्ही. पोचलो आता नागलाला. आम्ही नागला बंदर आहे आपला प्राईम लोकेशन असावाला. ओपन अशी खाडी आणि इथे कोस्टल रोडचं काम चालू आहे काहीच. कोस्टल रोडचं, आणि कोस्टल रोडसाठी आपण प्लेन केलेला आहे बाग. आपले लोक कुठे आहेत फोन करतात आपल्याला कधीपासून. समोरच आहे बघा आपले भाऊ लोक. ते बघा. अरे इथंच लावतो ना. काय जाऊन आले? बघू आता ना काय भेटले का नाही भेटले. बघ कवरा काय भेटले. तर गाईज बघा, एकदा झोलून आलेले आहेत आपले भाऊ, एक राऊंड मारून आलेत झोलून. तर बघा एवढी कोलबी भेटली, आणि ताजी कोलबी, गावठी कोलबी खाडीची आहे बघा. गाईज कोलबी एवढी ताजी आहे ना बघा, जिवंत आहे. आता पण आत्ताच जस्ट झोलून आलेत आपले भाऊ लोक. जिवंत कोलबी बघा. आणि त्याच्यामध्ये एक वरस पण भेटले, वर्षी छोटीशी. आणि ही कोलबी ना जाम टेस्टी लागते, जिवाळा लागते, एकदम भारी लागते. बघा कशी जिवंत एकदम ताजी कोलबी आहे. जिवंत कोलबी कोणी बघितले का? नसेल बघितले तर बघून घ्या जिवंत कोलबी. ही काय भारी कोलबी आहे बघा. 4-5 मुलं मारलं जिथे ठीक आहे, जिथे कोलबी पहिला जाम होते. आपली माणूस बघा, कोलबी अशीच सोलीनं कच्ची खात घेतली. चल गावठी जिथे कोलबी अशीच हे केली ना, खात घेतले. त्याच्यात तेवढी प्रोटीन आहे भाई, कशातच प्रोटीन नाही. बघा ही खाडी आहे ते बघा. यो दर्या, पाणी भरायची थोडी वाट बघते. पाणी उद्यान आलं ना अजून परत झोलत असा जायचं आहे. आणि हा डायरेक्ट मोठा दर्या आहे, जॉईंट आहे बघा. उडून दाखवतो थोड्या वेळाने, थांबा तुम्हाला.
काहीच थोडासा पाणी भरायचा अजून वाट बघतोय, म्हणजे थोडासा अजून उदान यायचा वाट बघतोय. तोपर्यंत भाऊ लोक आपले थकलेत झोलून कारण खायचं काम नाही. तर त्यांची चालली आहे छोटीशी पार्टी. मग पाणी भरल्यावरती परत उतरणार आहेत, मग तेव्हा आपण कंटिन्यू करूया. चला. गाईज आता वाजले 10 आणि ना दर्याचा जो पाणी आहे तो परत आता वाढलेला आहे, म्हणजे परत उदान आता चालू होतोय असती असती. आणि आपला करण बघा, करण कुठला टी शर्ट घालून आलेला आहे ब्लिंकेटचा. हाय गाईज, आम्ही चाललो आता कोलब्या पकडायला. कोलब्या झोलाला ब्लिंकेट पाण्यात पण ब्लिंकेट आता ब्लिंकेटची कोलब्या मागवल्या ना आम्ही जिवंत. शिवाय घोलवा, म्हणजे गोलव्यानीच आपल्याला कोलब्या पकडायच्या आहेत. चलो आता तुम्हाला दाखवतो मी कसं कसं झोलत येतात ते. कारण आता जेवढं मला पॉसिबल होतं ना तेवढं मी उतरणार खाली, जास्त नाही उतरणार कारण पूर्ण चिखल आहे पुढे. चिखलामध्ये परत मग माझा पाय एवढा आतमध्ये घुसायचा, मग परत पाय धुवा, हे करा ते करा. त्याच्यापेक्षा मी वरती थांबून तुम्हाला थोडं झूम करून दाखवेल जेवढं मला जमेल तेवढं. हे बघा चिखल बघा केवढा आहे. शिंगड्या भाऊ आपला चाललाय बघा पुढे, तो दाखवेल आपल्याला चिखल. जा रे दाखव चिखल केवढा आहे. इथून चिखल स्टार्ट झालेला आहे बघा. जा रे पुढे जा, चिखल दाखव. भरपूर चिखल आहे. आपलं म्हणजे गोलवाचं कसं असतं माहिती आहे का, गोलव्यासाठी 4 ते 6 जण लागतात पकडायसाठी. 2 जण या साईडला लागतात, 2 जण या साईडला लागतात. तो पाण्यामध्ये ना असा या अँगलमध्ये असा पुढं झोलत यायचा असतो. मग त्याच्यामध्ये आता असा आपण आलो तर पाणी आपण घालत यायचं. मग साईडला ज्या कोलब्या असतात त्या त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात. मग आता पुढून झोलत असा कडेकडेनी पूर्ण तिथपर्यंत जायचा. मग त्याच्यात आपल्याला कोलब्या भेटतील आणि छोटा मोठा काही मावरा असेल तर तो पण भेटेल. आणि लॉकडाऊनमध्ये ना काहीच आम्ही भरपूर कोलब्या पकडलेल्या झोलव्यानी. पण तेव्हा मी ब्लॉगिंग काय करत नव्हतो. लॉकडाऊनच्या नंतर ब्लॉगिंग चालू केलेला. तेव्हा आम्ही दिवसाला 60 ते 80 वाटे फक्त म्हणजे द्यायचो सगळ्यांना, मोठे एवढा आम्ही कोलब्या पकडायचो टब भरून गोलव्यानी. तर आता पण आम्ही तोच जुनी पारंपरिक जी पद्धत आहे त्याच्यानी कोलब्या पकडतोय. तुम्हाला आता दाखवतो मी थोड्या वेळात. आणि मगाशी तर बघा आपला करण भाऊ उतरलाय तिकडे गोलवा घेऊन पुढं. तर गाईज थोडासा आपल्याला समजून घ्या की रात्रीचा टाईम आहे, आपल्याकडे टॉर्च वगैरे नाही, तर थोडासा ब्लर दिसेल. थोडा म्हणजे जास्तच ब्लर दिसते. तुम्हाला मी चांगलं एकदम दाखवायचा ट्राय करतोय. हे बघा आपला करण भाऊ चाललाय झोलायला. आमचा व्हिडिओ बनव मस्त कडकमध्ये. टॉर्च नाही ना दादा आपल्यावर. करण गेला झोलायला. हे शिंगड्या भाऊ चालले आपला टॉर्च पकडायला त्यांच्या मागे. तू गणू पिशवी पकड. तर आता झूम केल्यावर व्हिडिओ फाटतोय, त्याच्यामुळं मी झूम नाही करत. तुम्हाला असा इथूनच दाखवतो कसा झोलत येतो. थोड्या वेळात मी पण जाईन, त्यांना गरज लागली तर. चिखल आहे पुढे म्हणून आम्ही पुढे जात नाही. बघा चिखल बघा किती. आणि कालो कसा आहे ना, आमच्याकडे टॉर्च पण नाही, ती मेन गोष्ट आहे. टॉर्च असती तर आपण अशी टॉर्च पकडली असती, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर दिसला असं सगळं. त्यांना फोन कर ना, टॉर्च घेऊन ये बोल नाही त्यांना. आता आपले भाऊ लोक गेलेत बाहेर, त्यांना सांगू आपण टॉर्च आणायला. जर त्यांनी आणली टॉर्च भेटली आपल्याला तर चांगली गोष्ट होईल आपल्याला. तर बघा चिखल बघा किती. शिंगडा भाऊ चालला बघा आपला. उगाच मी खाली जाणार परत माखणार म्हणून मी खाली जात नाही. डोफ्यापेक्षा पण जास्त चिखल आहे. कमरे एवढा चिखल आहे, कमरे एवढा. ते बघा थोडासा ब्लर दिसतोय. मी ट्राय करतोय टॉर्च वगैरे मारून काय करून तुम्हाला दाखवायचं. आता कसं काय होईल बघूया आता आपण. कारण थोडासा पाणी पुढे आहे. हे बघा आपले भाऊ लोक खाली उतरलेत. आणि मच्छर आमच्या अंगावर बसते, मच्छर फोडते कारण आम्ही घातलेत हाफ कपडे. खाडीचा मच्छर म्हणजे बोलल्यावर अंगाला अख्खा चिपकतो. खाडीचा मच्छर खतरनाक वाला असतो खाडीचा मच्छर. हे गणू वरून जा, नीट जा, मोबाईल नीट ठेव. कमरेपेक्षा जास्त चिखल आहे. छाती एवढा गेला चिखलात तो, छाती एवढा. आता झोलत येणार आपले भाऊ लोक. चला मग आपण नंतर भेटूया.
नंतर नाही भेटू, जरा दाखवूया काहीतरी. थोड्या वेळात टॉर्च टॉर्च येऊ दे, आला टॉर्च. नीट हा. दिसेल. हे बघा आपले 2 जण भाऊ आहेत. हे बघा, हे बघा असे झोलत झोलत चाललेत ते लोक. तुम्हाला हे 2 दिसत असेल. आणि मागून त्यांच्या टॉर्च घेऊन चाललं आपला शिंगड्या भाऊ. तर असा झोलत 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 आपल्याला पुढं 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 जायचं आहे. थोडीशी क्रॉस करायला लागते, गोलवा असतो तो. क्रॉस केल्यावर कसं असतं, एक साईड वरती करायची, एक साईड खाली करायची, म्हणजे वरच्या साईडून तो आपला जो मावरा अटकतो जाल्यामध्ये तो पळणार नाही, निघून जाणार नाही. असं झोलत झोलत पुढं पुढं जायचा. त्याच्यामध्ये कोलबी अटकत 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 जाते. पारपर्यंत जायला लागतं, पारपर्यंत. हे बघा असं हे पूर्ण पारपर्यंत. आणि आपल्याला जेवण पण आता ऑर्डर केलं आहे खाडीवरच. आपले भाऊ लोक काय गेलेत हे बघा गाईज. आणि खाडीचा मच्छर बघा, तुम्हाला दाखवतो आता मी. बघा कसं चिपकलं बघा हातावर. हे बघा पाया बिवर कसा मच्छर चिपकलाय बघा. हे बघा. खाडीत आल्यावर थोडा तरी त्रास घ्यायला लागतो, नाही तर मतलब नाही मग खाडीचा. खाडीवर यायचं तर नाजूकपणा नाही करायचा. नाजूकपणा करायचा असेल तर तुम्ही येऊ नका. कुठं पण उतरायचा, कुठं पण जायची सवय ठेवायची खाडीमध्ये असेल तर. बघा असा अख्ख्या हातावरती मच्छर बसले बघा. हे बघा किती मच्छर आहे. आम्हाला सवय आहे ते मच्छर खायची. पण खाडीच्या मच्छरने डेंग्यू वगैरे होत काय नाही होत. जे तुम्ही बाहेरचे मच्छर खाता ना, ते फिरायला जातात कपल वगैरे, ते तुम्हाला समजेल. खाडीच्या मच्छरने डेंग्यू नाही होत ना, काय कसला आजार होत. फक्त एवढंच की मच्छर चावतात बेकार जाम, गांजा उठतात जाम. हे बघा हे डंपर एक्सपोर्ट होतात इथं. आणि इथून काम चालू आहे तुम्हाला बोललो. हे बघा एक आता होडका येतोय तिकडून, होडका. कारशेडचा रस्ता चालू आहे यो भिवंडीला. भिवंडी कामनला रस्ता चाललेला आहे. आणि कोस्टल रोड वगैरे सर्व इथूनच बनतोय. 4 ते 5 वर्षात पूर्ण ठाण्याचा पूर्ण नकाशा आहे तो एकदम अलग असणार आहे. हे बघा आपले भाऊ लोक चाललेत झोलत. आपल्या गणू भाऊला बोललो की मोबाईल नेऊ नको, तरी त्यांनी पाण्यात मोबाईल नेलेला आहे. आता त्याच्या रिस्कवरती नेला, तर त्याची काय बोलणार त्याला आपण. इथून गेलेत आता बघा इथपर्यंत असं पुढं पुढं पहिलाच झोला मोठा आहे. बघू आता काय भेटते ते त्यांनाच माहीत. आपण तर बोलू नाही शकत, तुम्हाला. आपण पाण्यात नाही. तुम्हाला दाखवेल नक्की. जित्ती कोलबी भेटते, जित्ती. आणि या साईडला मावऱ्याची खाण आहे, जाम मावरा. आणि इथून थोडंसं पुढं गेल्यावरती गायमुखची जी चौपाटी आहे, हे बघा ही गायमुखची चौपाटी आहे पुढे गेल्यावरती. ते फक्त कोणाला येऊन नाही देत या साईडला. हां. आणि या खाडीवरती या खाडीवरती कोणाला एंट्री नाही आहे. फक्त इकडचे जे गाववाले वगैरे असतील त्यांनाच एंट्री. बाहेरचं कोणी येऊ शकत नाही फिशिंगसाठी. पण आपले भाऊ लोक आहेत इकडे राहतात या गावामध्ये, प्रॉपर इकडचे आहेत गाववाले. त्यांनी आपल्याला फोन केला म्हणून आपण आलो. त्यांच्या शब्दावर, त्यांच्या थ्रू आपण आलेलो आहे. बाकी कोणाला उभा राहून देत नाही. ते डायरेक्ट फटकावतात. जाम बेकार मारतात गाईज. यायच्या आधी विचार करा. हां, यायच्या आधी विचार करा. लोकेशन बघून येऊ नका. तर बघा आपले भाऊ लोक कसे पुढं 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 चाललेत. लांब गेले बघ, अजून नाही उचलत. पहिला झोला झोलत झोलत गेलेत, अजून उचलला नाही. उचलला, आता उचलला. आता बघतील त्याच्यामध्ये काय भेटलंय. जर भेटला असेल तो मावराला की असा गोला करायचा. मग आपल्याकडे जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये टाकायचा. जित्ती कोलबी भेटली आपल्याला, जित्ती कोलबी. आणि एवढी चव लागते ना तेल कांद्यावर करून. ही जित्ती कोलबी एक नंबर लागते. पण ट्राय करून बघा एकदा, समजेल. आपल्याला जी मार्केटला भेटते ती फ्रेशच असते, पण ती मेलेली असते. पण ही जित्ती कोलबी जी असते ती खायची आणि स्वतःच्या हातून पकडून खायची मजा असते ती वेगळी असते. जाम म्हणजे जाम वेगळी असते. आता हे लोक पुढून आहे ना रिटर्न फिरतील परत. आहे बघा इथपर्यंत गेलेत, थोडासा पुढं जातील, नंतर मग परत रिटर्न फिरतील. आणि मावरा पकडणं ही साधा काम नाही आहे, भरपूर मेहनतीचं आणि डेअरिंगचं काम आहे. कारण कधी पण कोणत्या पण टायमाला चिखलातून असू, नाहीतर काट्यातून असू, कुठे पण असू. आम्ही फ्रायडेला पण ॲडव्हेंचर करणार आहे. तर तुम्हाला स्पेशल आहे, तुम्हाला सांगू आम्ही तेव्हा निघतानाच सांगू. उतरून कुठून पण जायला लागतं. जरा आमचा लुक हे करा. आम्हाला टाईम नाही भेटत आहे सध्या आमच्यावरती लक्ष देण्यासाठी. जंगली झालेलो आहे आम्ही. तर हे बघा भरपूर म्हणजे भरपूर मेहनत आहे. मावरा पकडणं म्हणजे साधं काम नाही. कोल्यांची जी मेहनत असते एकदम खतरनाकवाली आहे. आता तर बोटी पण बंद झाल्या. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला ना तरी पण बोटी बंद. पावसाळ्यामध्ये आपला जे कंटेंट आहे तो अजून भारी असणार आहे. आमचा भरपूर काही प्लॅन आहे. पाऊस काय अजून पडत नाही. पाऊस यावर्षी दुष्काळ आहे बोलतात. आता बघू, पाऊस पडला ना भरपूर काय तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपले भाऊ लोक बघा कुठून गेलेत. ते बघा इथून गेलेत, इथून असं 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 60 मीटरचा पल्ला पार केला. हे बघा जास्त केलंय, 100 मीटर पर्यंत केला असेल. आणि खाऊ नये चिखलामधून एवढं वजन घेऊन जाणं
कारण कधी कधी आपल्या इथं चिखलामध्ये कसं भरपूर बेवडे लोक वगैरे असतात खाडीवरती, काचा वगैरे फोडून फेकतात, काय कधी पाय कापतात किंवा हात कापतो, काही पण म्हणजे शक्यता असते. ते बघा पुढं पुढं चालले आता ते आल्यावरती तुम्हाला दाखवतो काय भेटले त्याच्यामध्ये. मच्छर एवढा आहे ना माझ्याकडून कंट्रोल होत नाही आता. करण भाऊचा फुल जॅकेट आहे तर तो घालतोय मी, कारण जाम बेकार चावायला लागला आहे मच्छर. काय होणार नाही त्याच्याने, तापीप नाही येणार, पण तो चावतो मच्छर, तेच कंट्रोल होत नाही. आता ट्रॅक वगैरे घालतो मी. चलो आलेत बघा वरती, हे बघा घोलवा ठेवलाय परत इकडं, आणि भिजून आलेत म्हणून आग लावले त्यांच्यासाठी, थंडी वाजते म्हणून. हे बघा एवढी भेटले परत. दाखव रे शिंगड्या, असं दाखव. दमला वाटतंय बघा होली पेटवली आली त्याच्यामध्ये अजून ऍड झाल्यात कोलब्या, ताज्या कोलब्या बारक्या. हे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग खपले, पाणी बिना 2 वेळा मोबाईल उडला. आता बघा यो आहे ना यो, ती कोलबी घेतली त्यांनी डायरेक्ट जाळायला. बुजिंग आयटम कोलबीची आगीवरती लागले ना कोलबी. जित्या कोलब्या बघा. मी रिटर्न येताना कशी बघा लागली कोलबी बुजिंग डायरेक्ट जित्ती कोलबी बुजायला घेतले शिंगड्या भाऊनी आपल्या. बुजिंग डायरेक्ट, मीठ बीट काय नाही. हे नको वाशीत ठेव. हे बघा डायरेक्ट काय बोलते, जराशी शेजवान लावून खाणार. चायनीजचा शेजवान आहे तो खा. आणि बघा ही आता एवढी भेटली कोलबी, हे बघा जिवंत आहे का. हे बघा चाल रे बाबा, ही बघा कशी उडते बघा. राईस खाऊन घ्या, चाल रे त्यात बसा ना. बघा चाल रे. पाणी अजून वाढला ना पोटात चल. आता चालायला लागली बघा, खाली ठेवल्यावर. वर्षी भेटले, वर्षी. हे बघा कोलबी बुजून दाखव रे, दाखव. कोलबी बुजून पण झाली, आखी पण बुजली ना तशीच खाली. आणि वर्षी भेटले, वर्षी जाम काटेरी असते वरस, ताजी. हे बघा जित्ते आहे ती पण. हे बघा वरस. तुम्ही तर खावा ते, आम्हाला एक बस झाला चौघांचा. ठेव सेल टाक हिच्यामध्ये, सेल खपले. हे बघा अशा रातच्या टायमाला आम्ही पकडल्यात कोलब्या. अचानक भयानक मध्ये आलोय डायरेक्ट. न्यूटी पुसते का काय आहे न्यूटी? आहे ना याच्यात न्यूटी. बघू निवटा पण भेटले का, मी आणले पकडून. बघू याच्यात निवटा पण भेटलेला आहे. कोणता माहित असेल तर मला नाव सांगा. नाव. बारीक मासे त्या झोल्यामध्ये भेटलेत आपल्याला. वर्षा जाम भेटलेत भारी. वर्षा एवढ्या चवीला लागतात ना या. नेवटे आमचे हरवले कुठेतरी, भेटेल नंतर तुम्हाला. आमच्या कोलबी पडले बघ खाली, मेहनतीशी काढली ती. अजून 2-3चा झोलाचा आहे ती. 2-3 नाही पक्का आहे. हे बघा अशा आग लावले. तिकडे चालले जेवण. पोरांचा चायनीज मागवलेला आम्ही, तर चायनीज खायला घेतले सगळ्यांनी. निवटी शोधतोय, निवटी भेटत नाही आम्हाला. न्यूटी भेटत नाही. तुला भेटली का बघ, आयशी शोधशील ते घंटा तुला भेटणार. बघा किती ताजी कोलबी आहे. हे बघा खाडीची ताजी कोलबी. हे बघ चालू आहे, बघ हे सेल आहे. हे बाई सेलवाले, ही सेलवाली कोलबी. कसा अचानक भयानक आलो ना आपण. न्यूटी भेटली. बघा न्यूटी बाई टुन उऱ्या मारी रे रामा. न्यूटा चिखलावर सोरल्यावर पळून जाल तो. भाज कोलबी भाजा यांनी घेतले परत एकदा कोलबी भाजायला. डायरेक्ट पकडाचा भाजाचा घेतला जेवायला. आपले भाऊ लोक जेवतात. बिना टी शर्ट आतमध्ये. बघा आता आम्ही लोक, मी आयसात नाही फुल टी शर्ट. राईस घेतला खायला. 3-4 राईस आणलेली. फोडणीचा भात आणलाय. ताजा वास येतोय. फोडणीचा भात त्याला. आहे, फोडणीचा भात. फोडणीचा भात नाही, राईस नाही फोडणीचा भात आहे. फोडणीचा भात आहे ना, असा खाल्ला पण नसतो. चला आता घेतो जेवून. काय का घे ना मग याचं. बघा गाईज आता झालंय खाऊन वगैरे आराम करून झालाय.
आणि परत आता एकदा झोलाला स्टार्ट करतात आपले भाऊ लोक. चाललेत बघा कसे चिखलातून पुढं. तर आता या ट्रिपला बघूया किती कोलबी भेटते काय भेटते. आणि आता पाणी पण थोडा वाढलेला आहे, उदान आता परत येत चाललेलं आहे. तर लेट्स सी आता काय भेटते आपल्याला, दाखवेल तुम्हाला मी. तर आता झाला कमीत कमी अर्धा तासापेक्षा जास्त, आणि 15 मिनिटं नाही जास्त झाला. आम्ही बोलत बसलेलो आणि हे बघा आपले भाऊ लोक समोरून दिसतात, परत येतात झुलत असा उलटा आता. आणि हे लोक थांबणारच रात्रीचे 3-4 वाजेपर्यंत, पण आमच्याकडे एवढा टाईम नाही. माझा उद्या सकाळी एक प्लॅन आहे अलगच एक, जायचं आहे मला बाहेर, म्हणून मला घरी पण जायचं आहे आता लवकर. आता हे लोक जेव्हा वरती येतील ना, तुम्हाला दाखवतो मी आता किती आपल्याकडं काय भेटलं आहे. मग आपण इथून निघूया घरी जाण्यासाठी. तर बघा कसं झोलत आलं. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल थोडाफार. शरद मोरे तर आपल्याकडे हे आहे. भरपूर म्हणजे काहीतरी उलटं सुलटं कामं केले तेव्हा थोडं क्लिअर दिसतंय. झूम बिम करत नाही आता. बघा बोलतात कुठं ना त्यांची टॉर्च कुठं. टॉर्चवाला कुठं आहे ना, झोलणारा कुठं आहे बघा ना. पाणी बघा किती आहे. बघा असं झोलत पुढं यायला लागतं, कारण काय ऐकत नाही. आता इथून वरती आले तर नशीब आहे, ना तर तिकडे पार नाही गेले पाहिजे ते लोक. यांना वरती बोलव रे. जायचंच नाही नाही आला तरी आपण जाऊ. तू येशील ना तिथे माझ्या वाटेला बघा थांब काय शिवाय देऊ नको. माझ्या वाटेला 300 तरी चिंबोर आले पाहिजे. 300 होते 70. तर तुला मी उलटा पटकू का सरळ. हे बघा काम फक्त 4 जणांचंच आहे. उगाच सगळे 6-6 जण गेलते बिनकामाचे पोवायला. बघा इथे आपले 2 जण आहेत, तिकडे मागं 4 जण आहेत. ये वरती आहे आता, मग काय चालले पुढं. करण तूच आहे का वनमॅन. हे त्याला बोलव रे वरती. लागते का लागते हा कंप्लेट म्हणजे आपल्याला भेटले कोलबी. हे वरती बोलव रे. तिकडे जा ना, तिकडे डायरेक्ट तू पाण्यात तिथे बसला असेल दगडीत पूर्ण. मी तिकडनं झालो होता. जाताना डोपऱ्या एवढा गेलतात आतमध्ये ना, मला सांग दगडीत. अरे इथं हा ना, जाताना डोपऱ्या एवढा चिखलात गेलता खाली. अरे इथं बोलतोय. नाही पाणी भरला. ये रे वरती ये. झालं ये तिकडचं ये ना. मी चाललोय पुढे तुम्हाला दाखवण्यासाठी. रेस घ्यायला लागेल थोडीशी आपल्याला. एक अंडा गेला 4 वर्ष झाली तीच गणपती. तुम्हाला दाखवतो आता काय भेटलं आपल्याला, किती भेटले. एकदम जवळ आलोय आम्ही. पाय सरकला तर डायरेक्ट पाण्यात. चिखलात डायरेक्ट पाय सरकला तर चिखलात. बाबा इथला दगड बुजला ना. हे दाखव. हे इकडं मार. हे बघा कोलबी भेटली आपल्याला. हा बघा दिसतं का त्याच्यामध्ये दिसत. हे करण हे व्हिडिओ मध्ये दाखव. ओल्ड मंक भेटले. ओल्ड मंक ब्लेंडर स्प्राईट का. याच्यान दाखव. याच्यान कोलबी कवरी आहे. इकडे पुढे हे बघा कोलबी जाम भेटले. हे बघा ते व्हाईट जे दिसते तुम्हाला जालीमध्ये, अख्खी कोलबी आहे ती. आम्ही कुठपर्यंत आले बघा, पाण्याच्या एकदम जवळपर्यंत आलोय. तेवढा पार करून आहे बघा. टॉर्च आपल्याकडे प्रॉपर असते ना, तुम्हाला अजून प्रॉपर दिसला असता. आता ती जी कोलबी आपण झोललेली आहे ती पिशवीत भरायला घेतलेली आहे. मग आता परत झोलत ते लोक पुढे जातील. हे बघा हे वरती आहे ते. पाणी नेतो आता ये. ते बघा याला बोलतात गोलवा. थांब आलो थांब.
हे मयूर त्याला सांग ना, आवाज दे ना करणला तुझ्या भाषेत. पाण्याचा मार मी वरती मारतो एकटा. पाण्याचा मार मी त्या एकटा मारतो. तर काय ते बघा आता परत चालले ते लोक झोलत झोलत उलट्या साईडून. आणि बघा मागे फ्लॅशवाले आपले भाऊ लोक. आणि पाणी बघा किती वाढलंय आता. बघा कोणचा पाय सरकतोय चिखलावरती. बड्डेला दाखवला. अरे चालय पाऊस दिसतोय का तुम्हाला? पहिला पाऊस थेंब थेंब पाणी पड. पाऊस दिसणार नाही पण आवाज तर येतो आम्हाला पावसाचा. बघा थेंब थेंब तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. जोरात आलेला आहे आणि पाऊस थेंब 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 थेंब. हे बघ खाल्लेला दिसते. हे बघा आता दिसेल तुम्हाला, खाडीमध्ये दिसेल पाऊस. घेर टाकू. आपल्याला थांबायला इथं एक रिक्षा आहे शेड. ढग पूर्ण क्लिअर आहे तरी पण पाऊस कसा का पडते का माहिती. हवेशी आलेला आहे तो पाऊस. आता तिथून परत येतील त्याच्यानंतर मग आम्ही निघू इथून. आणि समोर मगाशी तुम्हाला बोललो तो गायमुख आहे. आणि वसईला जायचा जो ब्रिज आहे तो आहे तिकडे पुढे. बघा चाललेत बघा आपले भाऊ लोक पुढे 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 पुढे. तर बघा आता झाला परत अर्धा तास. 12 वाजून गेलेत, 12 रात्रीचे. आणि आपले भाऊ लोक आलेत आता पुढे. वाट बघतो आम्ही कधीपासून त्यांची. येतील आता इथून वरती ते लोक. मग बघू आपण किती काय भेटते. आणि काहीच घरून फोन येतात कारण उद्या मला 3 वाजता, आत्ता म्हणजे फक्त जाऊन 3 तासांनी मला जायचं परत एकदा बाहेर. रात्री 3 वाजता उठून 2 तासाची पण झोप मला भेटणार नाही आहे. मुश्किलने भेटणार आहे 2 तासाची पण झोप त्यासाठी. म्हणून फटाफट घरी जाऊन जेवढं पॉसिबल होईल तेवढं तरी झोपेल 1-1.5 तास. नाही दिसत आहे. जेवढं दिसत तेवढं समाधान. झूम केलं फाटते व्हिडिओ गाईज. लाईट लावायची, मोठा हॉलिजन लावायला लागेल आपल्याला. बघा परत एकदा आता झोललेली कोलबी भरून घेतात पिशवीमध्ये आपल्या. हा दुसरा राऊंड आहे. 2 राऊंडमध्ये आता तुम्हाला दाखवतो किती कोलबी भेटले. रास कोलबी आहे, रास कोलबी. बघा इथूनच दिसते आम्हाला. आता झूम करून तुम्हाला दिसणार नाही. बघा इथून ते बघा जी व्हाईट व्हाईट दिसते जाळीमध्ये कोलबी आहे सगळी. पिल्स आले का पिल्स? ते बघा आलेच आपले भाऊ गोलवा घेऊन. रास कोलबी भेटले का? दोघं तिघांची वाटलं. हातपाय वगैरे धुतात आणि येतात. आपला गणेश भाऊ. चिखल बघा चिखल. चिखलान माकल्यात बघा अख्खे. पाणी वाढलं ना आता, पाणी भरला ना आता. आता तुम्हाला कोलबी दाखवतो. कोलबी काय कोलबी? खेपाची जित्ती जित्ती जित्ती. कोलबी उडली खाली. चालू आहे. कशी उडते बघा कोलबी. ताजी ताजी कोलबी उडते बघ कशी. काम बच्चीच ना एकदम. हे कशी टन 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 उड्या मारते. कशी टन 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 टन. हे बघा चवळीची कोलबी. नाही परत एकदा नेवटी. जी मोठी नेवटी भेटली थोडी. हे बघा एकदम ताजी ताजी कोलबी. कशा काम म्हणून तर आलो आम्ही दाखवायला तुम्हाला व्हिडिओमध्ये. खाली पण पडले बघा कोलबी. ती पळाली ती बघ.
ते पडली. आपल्या भाऊ लोकांनी काय प्लॅन केला माहिती का, आता कोलबी भेटायला लागले तर हे लोक बोलतात का 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे लोक थांबणार आहेत खाडीवरच इकडे आणि कोलबी पकडत राहणार आहेत. पण आमच्याकडे तेवढा टाईम नाही. तर आता मी निघालो आहे शिंगडा भाऊ बरोबर. आता मी चाललो आहे घरी, याला रस्त्यामध्ये सोडणार आहे मी. कारण तुम्हाला आता मी थोड्या वेळा आधी बोललो की मला परत 3 वाजता उठून जायचं दुसरीकडे. आता टाईम झाला आहे 12:30. घरी पोचता वाजतील रात्रीचे 1. त्याच्यामुळं काय जमणार नाही. सो आता इथले आपण जाऊया घरी. काय रस्ता विसरलो आहे शिंगड्याच्या मुलं. मला बोलते इकडंच जायचं आणि इकडून कुठून आणलं आहे त्यालाच माहिती. आता हे कुठल्या प्लॅनमध्ये घेऊन आले आहे बघा. शिंगड्या भाऊ मला रस्ता विसरलो आहे आम्ही. दुसरीकडेच कुठेतरी आलो आहे आम्ही. प्लॅन्टमध्ये आलो आहे कुठल्या तरी आम्ही. ब्रिजचे प्लॅन्ट आहेत बघा, हे कोस्टल रोडच्या ब्रिजचे प्लॅन्ट आहेत, तिथे आलो आहे. खरं आम्हाला आता बाहेर निघायचा रस्ता भेटला आहे. कसा करत इथून आम्हाला पहिले निघायचं आहे घोडबंदर हायवे मारून नंतर जायचं आहे बालकुमला. तिथे ही गाडी लावून माझी गाडी घेऊन मग घरी जायचं आहे. काय बोलायचं आता. सो हा आपला काय ब्लॉग होता छोटासा. तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आणि कोलब्या भेटल्या तुम्हाला दाखवल्यात आणि येत्या काळात आपण अजून काय दाखवू चांगले ब्लॉगमध्ये. थोडासा या ब्लॉगमध्ये आपला लुक इग्नोर करा कारण सध्या टाईम नाही भेटत आहे आपल्याला ग्रोअपसाठी, आपल्या ग्लोअपसाठी आणि केस कापण्यासाठी, ते करण्यासाठी नुसतं फिरणं चालू आहे. तर भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, गुड नाईट, जय श्रीराम. आणि पुढं बघून मला गाडी चालू दे ना तर आमच्या डायरेक्ट सालपाट निघेल. रस्ता एकदम खराब आहे म्हणून. बाय बाय, चला.